तुम्हीही बघताय का आता रिसेंटली जी स्टोरी व्हायरल होते टाटा एअरबसची C295ची. म्हणजे टाटा ही कंपनी नेहमी आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करत राहिलेली आहे आणि ह्यावेळी पुन्हा यांनी एक इतिहास रचलेला आहे आपल्या देशासाठी. ते म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील एका मोठ्या क्रांतीबद्दल. ते म्हणजे टाटा एअरबस C295 विमानाबद्दल. जर आपण बघितलं तर भारताने 56-295 लष्करी वाहतूक विमानांची खरेदी केली आहे. यापैकी 16 विमाने थेट स्पेनमधून येणार आहेत, तर उर्वरित 40 विमाने भारतात टाटा आणि एअरबसच्या भागीदारीत तयार केली जात आहे. हे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. C295 हे एका आधुनिक ट्रॉम्बोप्रॉप ट्रान्सपोर्ट विमान आहे. हे विमान सुमारे 71 सैनिक किंवा मोठ्या प्रमाणात लष्करी सामान वाहून नेऊ शकते. विशेष म्हणजे हे विमान लहान आणि कच्च्या धावपट्ट्यावरूनही उड्डाण करू शकते. त्यामुळे सीमेवरती आणि दुर्गम भागात याचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे ह्याला C295 एअरबस असं म्हटलं जातं मित्रांनो. अलीकडे गुजरातमधील वडोदरा येथे तयार झालेल्या पहिल्या मेड इन इंडिया C295 विमानाने यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण केली. हा भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगासाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे मित्रांनो. या प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होणार आहेत आणि भारतात विमान निर्मितीचे नवीन तंत्रज्ञान विकसित होणार आहे. अनेक भारतीय कंपन्या आता या विमानाचे भाग तयार करत आहेत, ज्यामुळे भारताची संरक्षण उत्पादन क्षमता आणखी मजबूत होणार आहे. मित्रांनो, C295 हे फक्त एक विमान नाही, तर भारताच्या आत्मनिर्भरतेकडे चेप घेणारे एक शक्तिशाली पाऊल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला ही C295 एअरबस या विमानाची माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सोल टॉक्स मराठी याला फॉलो करा. जय हिंद, जय भारत मित्रांनो.